नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. हे पहा, सकाळी सकाळी चालू आहे आमची बाजारला निघायची तयारी. आणि हे सगळ्या जुड्या रात्री मस्त धुवून स्वच्छ करून ठेवल्यात. हे पहा कशी झाली भाजी टवटवीत, मुजून बिजून ठेवलेले आहे सगळ्या. आधी आता 2 पोते घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर परत 2 पोते न्यायला येऊ, आहे का नाही? थोडं थोडं नेलं का बरं राहतं, जरा खपायला पण. गेली तर ठोक आहे कालच्या वाणी, नाही तर सध्या आहे ना ठोक द्यायचाच विचार चालू आहे, कारण भाजी संपणं गरजेचं आहे. फुलं निघतील नाही तर पुढं लगेच. एक तर कालच्या चिडचिडीने लय डेंजर काम झाले. म्हणलं आता पाऊस जर आला याला, म्हणलं आता राहिलेलं सगळं पण नाही झालं. चला आवरा पटापटा. सकाळ सकाळ म्हणजे मग 12 वाजत आली. 12 नाही 11 वाजले. 11 वाजले ना. चलो, आता बाकीचं काम पोटा पाण्याचं पावा लागत ना. इथं एवढी आहे, तिथं गाड्यात 100 जुडी घेऊन जा. पुढं भरून ठेवली इथं ना. व्यवस्थित वर्ग. हा ग. किती बसवले पोत्यात? 50. 2 दाखवायला वर ठेवलेले आहे. ते काय झालं लगेच पोतं उघडा म्हणत्या. लाभाच्या द्यायच्या वर ठेवलेले. लाभाच्या तर लाभाच्या. त्याच्यामुळे आधी मुजून हे घातलेलं आहे ना गंज, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आज 2-3 चक्कर मारायचे का कोलारला? मग काय मारू हो आता. हाय तर घ्यायचं करून माल, हाय तर. काही जण म्हणते लयच मोठ्या जुड्या बांधले. दादा, बारीक जर जुड्या बांधल्या तर भरेकरी उचलणार नाही आणि 20 रुपयाला ती द्यायला परवडणार नाही. 20 रुपयाला बारीक जर बांधले, एकेच्या 2 केल्या तर मग भावले वाटण, जुडी बारीक वाटण. त्याच्यापेक्षा जुडी भरदार असली ना, कसं ही जुडी 40 रुपयाला जरी घेतली, खटल्याच्या घराची सुद्धा कोरडी भाजी एकदम मस्त होईल पोटभर एक टायमाची. या मापात जुड्या बांधले, घेणाऱ्याला पण असं वाटलं नाही पाहिजे का लय पैसे गेले बा जुडी माग. पाहून माणूस असं जुडी खालीच नाही टाकली पाहिजे. ते तिथं घेऊन विकणाऱ्यांचं पण मन समाधान झालं पाहिजे आणि त्यांच्याकडून घेणाऱ्यांचं पण मन समाधान झालं पाहिजे. गोष्ट म्हणजे जर बारीक बांधल्या याच्यापेक्षा तर जुड्या बांधायला उरकणार नाही, उपटायला उरकणार नाही आणि पुढं फुलं येऊन जाते. मग ते पोटाला नाही, हटाला नाही. चलो 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 चलो.